हे बघा मित्रांनो, असं पाणी भरलं आहे ना. आणि आज आम्ही विलासाने मी देवस्थान करतो आहे बघा. थोडंसं म्हणजे अजून अर्धा तास पाऊस जर पडेल तर बघायलाच नको आहे बघा. कसला फोर्स आहे आणि पाण्याला जबरदस्त पाणी आलं आहे कोकणात. हे बघा मित्रांनो, असे सरळ ह्या रस्त्याने आल्यानंतर इथे लेफ्ट हँड साईडला देव रवळनाथ पंचायतन दिलेलं आहे. म्हणजे इथे हे जे देवस्थान आहे आणि लेफ्ट मारल्यानंतर तो देवस्थान नानीचा होळकर या देवस्थानाला जातो, नानीच्या होळकरला जातो. आणि जर तुम्ही आलात आणि कोणाचे फोन नंबर समजा लागले नाहीत तर ह्या रोडने आल्यानंतर इथे बघा कृष्णा राहुल काकांचं हे हॉटेल आहे. इथे चहा पाणीसुद्धा करा. आणि हा रस्ता सरळ जातो, तिथे जाऊ नका. बॅक साईडला हे त्यांचं हॉटेल आहे, बाजूला हे रवळनाथ पंचायतन देवस्थान आहे. इथे चहा पाणी वगैरे करून तुम्ही इकडनं शैलेशला भेटू शकता. शैलेशची रिक्षा समोर उभी आहे आणि त्यांनीसुद्धा तुम्ही इथली सगळी देवस्थानं करू शकता. किंवा तुमची स्वतःची गाडी वगैरे असेल तर त्या रोडने आल्यानंतर हा पहिलाच लेफ्ट मारायचा जिथे देव रवळनाथ पंचायतन लिहिलेलं आहे, तीर्थक्षेत्र तेंडोली. त्या रोडने सरळ जाऊन पुढचा रस्ता मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, त्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता. राईट मारल्यानंतर लगेचच लेफ्ट आहे, त्या रोडने सरळ देवस्थानाला जातो तो रोड. आलात तर नक्की या. नमस्कार मित्रांनो, मी संतोष अंकुश गुराम, होय महाराजा ब्लॉग हे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज मित्रांनो तेंडोली इथे आलो आहे. तेंडोली इथे एकाच ठिकाणी असलेली ही 9 मंदिरं, भद्रकालीचं आहे, सातेरीचं आहे, वेतोबाचं आहे, गणपतीचं आहे, रामेश्वराचं आहे, अशी विविध 9 मंदिरं आहेत, दांडेकराचं आहे, अशी विविध 9 मंदिरं आहेत. ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजचा 3रा दिवस आहे. विलासाने मी आज ह्या शूटसाठी इथे आलेलो आहे. सिंधुदुर्गात भरपूर पाऊस आहे आणि महापूर आला आहे, त्याच्यामुळे येणं जाणं आम्हाला भरपूर अडचणी येत होत्या. तरीसुद्धा देवाच्या कृपेने इथपर्यंत आलो. आणि हा व्हिडिओ कुठेतरी एक्सप्लोअर करावा आणि तुमच्यासारखे पर्यटक भक्तगण जे इथे ह्या साईडला येतात त्यांनी तेंडोलीला नक्की व्हिजिट द्यावी आणि अशा देवस्थानाची नक्की भेट घ्यावी. कौल प्रसाद होतात, तुमची प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सापडतील. आणि ह्या साईडला आल्यानंतर म्हणजे कुडाळवरनं अगदी जवळ आहे तेंडोली गाव. आणि तेंडोली गावात असलेली 9 देवस्थानाची मंदिरं ती दाखवण्याचा प्रयत्न केला. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. कारण जी आपली युवा पिढी आहे त्यांना पण ही देवस्थानं कळली पाहिजे, दिसली पाहिजे, ह्याचं महत्त्व कळलं पाहिजे, ह्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. त्यासाठी या. आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आपण पाटकर साहेबांना विचारूया. जरा पुढे जराशे पुढे. पाटकर साहेबांना साधारणतः ही जी 9 देवस्थानं आहेत म्हणजे 9 मंदिरं जे त्यांना किती वर्ष झाली असतील? साधारण मला वाटतं जवळजवळ नवनाथ काळापासून असतं ते. म्हणजे साधारण काळांच्या ग्रंथात उल्लेख आहे की भद्रकालीचं. अच्छा, ती 9 मंदिरं आहेत. हां, त्यापासून इकडे असत. अच्छा, हे गाव तेंडोली. ओके ओके, धन्यवाद. हे बघा मित्रांनो, इथे ना एकाच ठिकाणावर 9 मंदिरं आहेत, 9 देवस्थानं आहेत. संपूर्ण माहिती आज काकांकडनं जाणून घेऊया. अतिशय सुंदर आणि खूप प्राचीन आहेत. म्हणजे जवळजवळ 1000-1200 वर्षापूर्वीची ही सगळी देवस्थानं आहेत. प्रत्येक देवस्थानाचं महत्त्व जाणून घेऊया आपण. चला काका. ते आता आम्ही मला राहुल काका दाखवत आहेत देवस्थानं. अशी क्वचित देवस्थानं आहेत. जशी वालावलमध्ये 18 देवस्थानं आहेत एकाच ठिकाणी, तशी 9 देवस्थानं एकाच ठिकाणी आहेत. बघा, निसर्गाच्या सानिध्यात आणि जवळजवळ ग्रामस्थांच्या माहितीनुसार किंवा काका सांगतायत जे जवळजवळ 1000-1200 वर्षापूर्वीची देवस्थान आहेत. नंतर रंगरंगोटी वगैरे केलेली आहे. बघा, दीपमाळ आहे, त्यावेळेची. बघा, तुळस आहे. अशा प्रकारचे तुळस असायचे त्यावेळेला. ही दीपमाळ आहे. बघा, खूप प्राचीन आहे. म्हणजे सांगण्याची गरज नाही आहे मित्रांनो की किती प्राचीन असेल. बघा, अतिशय प्राचीन अशी मंदिरं आहेत. हे बघा, खांब वगैरे तुम्हाला समजेल. पाणी झालेलं सगळं. अच्छा, ओके ओके. सगळं ओला झाला आहे, भीती वाटतं. हे बघा मित्रांनो, हे रवळनाथाचं मंदिर. छोटासा कासव आहे. हे बघा, एक जुनं प्राचीन संपूर्ण अशी देवस्थान आहे. तिथे खांब आहे तिथे. त्याच्यानंतर हे बघा, हे सगळे तरंगाची कामकाठी आहे. त्याच्यानंतर हे रवळनाथ आहे.
तमाणेकर भटजीची मूर्ती आहे तिथे पुढे जाऊन करा. ओके. तर मित्रांनो हे राहुल काका आहेत, त्यांच्याकडनं दोघांची नाव राहुल आहेत आणि मानकरी आहेत इथले. त्यांच्याकडनं या देवस्थानाची माहिती घेऊया. काय सांगाल काका, जे तुमच्या डाव्या हाताला देवस्थान आहे ते कुठलं आहे? हे चांगले मोठ्याने बोला. पूर्वीचा पाषाण भूतनाथाचा 1000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कसली परत बोला. 1000 वर्षापूर्वीची हां ही पाषाण. अच्छा. आणि हे कुठलं देवस्थान की ना तिकडे होता तर तिकडनं की नाही इकडे आणले. अच्छा. ह्या कुठला भूतनाथाचा? ह्या भूतनाथाचा. ओके. पुरा पंचायतनाचा ह्या हां अडीपट्टी पंचायत रवड पंचायत काय मेन इथून सर्वांकडे सुरुवात. कुठे उत्सव आणतो, कुठे सप्ताह होतो, इथे राहतो. नाल बीज ठेवला काय पहिला इथे ठेवल्यानंतर सगळी कामं होतात. पण पहिला पंचायतनाची रवण्यासाठी हुकूम घ्यावा लागतो. अच्छा. अच्छा. इथे कौल प्रसाद होतात. कौल एकादशी अंग गेलेला काय बाकी मध्ये कौल लावतो. हप्त्याच्या पानाचे कौल. हप्त्याची पानं 52 पानं आणि 52 पानाचे तुकडे करून संपूर्ण कौल लावायचे लावतो. तुमचे काय अडचणी मोठं अडचणाची म्हणणी करतो बाबा ह्याच्या मागे काय कोणती करणी चांगला असा काय अडचण दाखव. नंतर ऐकू अग्रेक तर पूर्ण दय राजी होऊन उजव झाल्याचं कौल दिल्यानंतर पुढची कामं होतात. ओके. हे काका जे तुमच्या डाव्या हाताकडे खामकाठी त्याच्याबद्दल काय सांगाल? चरण जे आहेत ना आमचे पंचायत ते रवणार्थाचा आणि भूतनाथाचा हे मेन 2 चरण. त्यांच्याबरोबर देवी एकूराई देवी ती बाहेरून त्यावेळी पूर्वीच्या काळात कानोलेतून आली. देवात सगळी वगैरे झाली आणि पावणाया ती पाटातून आली. असा देवाकडे 2 चरण आले बाहेरून. पण तो 4 चरणाची आपल्या दसरा नवमीचा दसरा त्या दिवशी लग्न लागतात. तिथे बाहेर लग्नानंतर सातारी मंदिरात जातात. तिथे मग ते राहतात, पाहुणे असतात. भद्रकालीकडे जातात, तिथे पाहुणे गेला. त्रयोदशीला तिकडे अंधादेवीकडे जातात. चतुर्दशीला पुण्यगिरी येतात पुरुषोत्तम आणि कोजागिरी दिवशी मंदिरमध्ये रात्री येणार. त्यावेळी देव मलंगले. गावकऱ्यांना सांगणार झाला काय सोडले त्या भटजी पुराणला होती. पुराण झाला काय जागर झालं काय मग आमचं कोजागिरीचा कार्तिकाचे जागर फाटे आरती काढणं फाट्याला 4 वाजता असे चालू 1 महिना वाढत. आणि त्रिपुरी पौर्णिमेला जत्रा त्या दिवशी ते संपला. ओके. जत्रे दिवस तो 1 महिना हा काम मग ते त्रिपुरी मांडावर सातेरी मंदिर मान पंचायतनाचा रवणा इथून सुरुवात होते. अशा पद्धती आम्ही 2 राहू. ते वरचे राहू सुभाष आत्माराम राऊत, चंद्रकांत अर्जुन राऊत कालच्यानं हे वरच्या दिवस आम्ही काढतो. तर राहुल काका हे जे दरवाजाच्या वर आहे ह्या चिन्हाचं मतलब काय आहे, म्हणजे त्याचं मिनिंग काय होता? हे दरवाजाच्या वर जो समोर हे लावलेलं आहे चित्र ते राक्षस होता पूर्वी. त्यावेळी राक्षसा आणि ती ह्याची पूर्वीच्या ह्याच्यात काहीतरी झगडी झाली. त्यावेळी राक्षसाला मारला गेल्यावेळी ते म्हणाले मला वर पाहिजे का. तर ते शंकराकडे त्यांनी वर बघला का तर पहिला तुझी ह्या वरती लावतील आणि ते लोक जे येणारे असतात बाहेरून त्या लोकांची नजर तुझ्यावर पडेल असा त्याला एक आशीर्वाद दिला. म्हणून त्याला वर लावलं गेलं राक्षसाला आणि मारला देवाने शंकराने. पण त्यांनी वर मागून घेतला. पण माझ्यावर त्याची तुझी नजर पडल्यानंतर लोकांची ती शांत होते असाच. अशा पद्धतीत त्याला तो वर लावला. बाबा देवा म्हणता पंचायत रवणात मारायला याप्रमाणे वराडकर तर त्यांनी तिकडे भाजीपालो चिगूड वगैरे केलेला तिकडे तेंडुलेमध्ये मठात केलेला. पण त्याला वाटलं बा मी पंचायतनाकडे तेंडुलेत जातं आणि ह्याप्रमाणे वराडकर तिथे आले. तसाच तुझ्याकडे 5 केळी देवा ठेवली, दक्षिणा दिली, अगरबत्ती दिली आणि जे काय तिथे चिगूड पान भाजीपालो केलेला चांगल्या तऱ्हेची समाजात येऊ वया पुढे चांगला हो वया त्याका चांगला मिळून व्यवस्थित आपला गिऱ्हाईक घेऊन 2 पैसे देवा मिळवून दे आणि 2 पैसे मिळाल्यानंतर तुझा गोडसर करी. त्याचप्रमाणे त्यांच्या वेतुरा पंचायतवर संपूर्ण राजी करून वराड पंचायत पूर्वजी सामील कर. तुझ्या बाराचा पंचायत रवनाथ सातेरी भद्रकाल किंवा गाडोबा कल्याणपूर राजीवर महापूजाची समृद्धी
राजमेळे समीरगड अन्नादेवी राजीगड टाकोबा श्रीशक्तमाची समजगड 12 पूर्वत 12 पूर्वत राजीगड पूर्ण 12-5 पंचायतनाचा एक गणित करून गजाची कृपा करून त्याचा आपला व्यवस्थित मनाप्रमाणे घडला काय देवा तुझा मोठण करून होणारी सेवा करू काही गोष्टी करणी दोषला दूर कर केलेल्या कटुका गेरदेव निश्चित प्रमाणात संपूर्ण कर संभा संभा. हे बघा मित्रांनो, एवढा पाऊस पडतो आहे ना, त्यात सुद्धा आज व्हिडिओ करायला आलो आहे. आणि हे तेंडोली गाव आहे आणि तेंडोली गावामध्ये असलेली 9 देवस्थान आहेत आणि खूप जागृत आणि बोलतात ना अशी पॉवरफुल देवस्थान आहेत. या साईडला तर नक्की या. तेंडोली गाव आहे कुडाळमध्ये आणि अशी एकाच ठिकाणी जास्त मंदिरं असणारी ठिकाणंसुद्धा कमी आहेत. जसं वालवलीमध्ये 18 देवस्थान आहेत एका ठिकाणी, तशी इथे 9 देवस्थान आहेत आणि खूप प्राचीन आहेत, जुनी आहेत देवस्थानं आणि नवसाला पावणारी अशी ख्याती आहे. त्याच्यामुळे ह्या साईडला आला तर नक्की या. काकांचे नंबर देतो आहे, त्याशिवाय इथले रिक्षावाले वगैरे नंबर मी डिटेल देतो आहे की जेणेकरून तुम्ही इथे आला तर तुम्हाला सगळे देवस्थानं करणं सोपं पडेल. हे बघा भरपूर पाऊस आहे. तर काका ही जी देवस्थानं जी ठेवलेली आहेत किंवा हे जे पाषाण आहेत ही चव्हाटोहा की कसा काय? हे जे रवाडा पंचायतनाचे समोर आहे चव्हाटा, हां, त्या इथे 12चा चव्हाटा. 12चा चव्हाटा. म्हणजे इथे कोणते जाप कोणते अडचणी जे काय करणे करतो बायले विचारले असतात आणि देवाकडे कौलामध्ये निघतात किंवा अवतारी निघतात त्याप्रमाणे हुकूम होतो बा चव्हाट्याच्या मान्यतेकडे एक बरणाला फळ ठेव, एक पातकेळी ठेव, लिंबू ठेव, चाकली लाव, हे होते जाप तोड फिरायचा होतो. मग इथे दांडेकार किंवा गाडी ह्या दोगदान गाराणा घालून तो जाप तोडतात. तोडल्यानंतर त्या वाजता पुण्यात असा त्या उकळून बाजूला ठेवतात आणि नंतर हातपाय देऊन मंदिरमध्ये येतात. त्याच्याआधी हे आहेत. हे राहुलगाव कुठलं देवस्थान आहे? हे गणपतीचं मंदिर ना हां नव्हता त्यावेळी बापू नायकाने आणि आमच्या लोकांनी म्हणजे आमचं महेश राऊत, दुसरा बाळामेस्त्री, असे रमेश कुमार, असे सर्वांनी जमून सर्वांनी बापू आरती गेले सोमवारच्या दिवशी पंचायतानं. त्यावेळी मग आमका गणपतीचं मंदिर आहे. बापू बोलला आता पैसे वगैरे कसे काय करणार. मग बापूने प्रयत्न केले, आम्ही लोकांनी पैसे दिले, लोकांनी दिले आणि लोकांकडून रक्कम जमा करून बापूने पुढाकार करून हे मंदिर उभ्या केला पंचायतानं. आणि ती पूजा आता आम्ही करतो, राहुल करतो. ओके. बघा मित्रांनो, हे गणेशाचं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि सुबक आहे. बघा गणपतीची मूर्ती प्रसन्न वाटतं इकडे. हे बघा मित्रांनो, आता आपण जातो आहे सातेरी मंदिरात. चला जरा काय हरकत नाही, चला. हे बघा मित्रांनो, अशी 9 मस्त देवस्थान आहेत, सुंदर. चला चला काय नाही, चला असंच नुसतं करूया. अशी 9 देवस्थान आहेत मित्रांनो आणि जबरदस्त अशी देवस्थान आहेत. भर पावसात आम्ही आलो आहे. हे बघा इथेही आहेत. हे बघा आता मित्रांनो आम्ही सातेरीच्या मंदिरात श्रीदेव दांडेकर मंदिर, तेही एक्सप्लोर करूया आपण. आणि श्रीदेवी सातेरी खूप जुनी मंदिर आहेत मित्रांनो. एवढं बरं वाटतं नाही इथे आल्यानंतर की खूप जुनी मंदिरं बघायला मिळतात आणि तुम्ही जिथे घरात आहेत तिथे सुरक्षित राहा. मंदिरं हे बघा पालखी आहे, मंदिरं दाखवायचा प्रयत्न करतो आहे मी. सातेरी मातेचं मंदिर आहे तेही तुम्हाला दाखवतो, अगदी जवळून दाखवतो आहे बघा. सुबक अशी मूर्ती आहे. त्याच्यानंतर बाजूला असलेली देवस्थानाची आपण माहिती करून घेऊया. आणि खूप जुनं असं माटी आहे, कमी देवस्थानात अशी माटी असते. तिथली आपण जाणकारी घेऊया, माहिती घेऊया. काका, ह्या सातेरी देवस्थानाबद्दल काय सांगाल? सातेरी देवस्थान म्हणजे एवढा पंचायतना ते देवी साहेब मंदिर पण हे पंचायतनामध्ये समृद्ध आहे ना, हा मंडप तो मान आहे. मान म्हणजे तिकडून सगळा तरव वगैरे गेल्यानंतर पावसात ते मांडार उभं राहतं. इथे राहिल्यानंतर पावसात केव्हा कार्यक्रमाच्या वेळी पण इथून ह्या मांडावरून मगे तिकडे जातात, तिकडे काय असं आहे. पण सातेरी पंचायतनाचा मान. ओके. आणि इथे कौल प्रसाद होता सातेरीला? हो, हे तांदळाचे कौल लागतात इथे. 14 कौल तांदूळ कोठे ते तांदूळ असे लावते लागतात.
त्या 14मध्ये जे काय डाव्या उजव्यामध्ये अडचणी असतील ते देवीकडे मानून देवी त्यांना उजवून देतात. ओके. हे बघा मित्रांनो, ही अशी सातेरी देवीची सुंदर मूर्ती आहे आणि इथे कौल प्रसाद होतात. त्याचं टायमिंग किंवा कधी कशा प्रकारे केले जातात. ही देवस्थानं कुठली आहेत काका? मायेची पूर्वज. आणि हे बघा मित्रांनो, हे 12चं पूर्वज आहे. अशी देवस्थानं कमी बघायला मिळतात. जेव्हा 12चं पूर्वज आणि मायेची पूर्वज आहे. त्याच्यानंतर पाठच्या साईडला देवस्थान परबवस. हे बघा मित्रांनो, हे 2 वस आहेत म्हणजे ज्यांची मूळ पैदास असते गावातली आणि तिथले जे मेन मूळ मानकरी असतात त्यांचं वस म्हणून पाषाण ठेवलं जातं. जसे इथे 2 वस तुम्हाला समोर दिसत आहेत ते राहुळ वस आणि परब वस असे 2 वस इथे समोर आहेत, बरोबर ना? कुठला? मायाचं पूर्वक गावडे आणि 12चं पूर्वक. हे बघा, हे जे आहे ते गावडे वसाचं आहे. म्हणजे ही सगळी देवस्थानं अशी आणि पाठची आहेत ते कुठले? ते पण ते परब आणि कोणा ते 2 पाठचे पण ना. हां, तर हे मित्रांनो हे बघा, गावडे वस आणि परब वस आहे. म्हणजे ज्यांची मूळ सुरुवात होते ज्या गावात किंवा ज्या ठिकाणी जे पूर्वज येऊन राहिलेले असतात त्याचा वस म्हणून अधिकार असतो. मग ती 2 वसाची इथे पाषाणं इथे ठेवलेली आहेत. सातेरी देवीचं इथे पाषाण आहे, अतिशय सुंदर आणि सुबक आहे. बघा, शिवपिंडी आहे आणि खूप समाधान वाटतं इथे आल्यानंतर. इथे आला तर नक्की या आणि चॅनलवर नवीन असाल तर होय मराठा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. काका, हे जे दांडेकराचं मंदिर आहे याच्याबद्दल काय माहिती सांगा? पहिला दांडेकरांचं मंदिर छोटा होता, गुमटी होती. त्याच्यानंतर दांडेकर इथे मीटिंगमध्ये बोलले गावकऱ्यांना, कुंभलेटकर राजू आमका मंदिर बांधायचा. आता एवढा मोठा मंदिर बांधला, पैसे नको लाई करू म्हणून त्यांनी काय केला, प्रत्येक दांडेकर आणि गावकर असे जमा जाऊन सगळ्या वाडीवर म्हणजे गावात वॉर्निंग दिली, बाबा आमका मंदिर बना, काश्मीरची मदत करा. प्रत्येकाने होणारी सेवा आपली मंदिरात पैसे दिले, बाहेरच्या लोकांतून दिले. असा करून त्या छोटा जो होता त्याचा मोठा गेला. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा एक प्रश्न घातलो, आम्हाला आता मूर्ती काय. त्याच्यानंतर ती दांडेकरची मूर्ती त्यांनी तिकडे कुठे जोडामार्गाला बनवून सांगितली आणि त्यांनी ती स्थापन केली. असं समोर दांडेकरचं मंदिर स्थापन केला. अडचणी सांगणं बोलणं सगळं त्या दांडेकरकडे होतात. ओके. हे बघा मित्रांनो, समोर जे दिसतं ते कल्याण पुरुष आहे, पण तिथले पुजारी किंवा मानकरी नाही आहेत, लॉक करून गेले आहेत कुठेतरी. तर इथे जे देव दांडेकर मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. कारण असं आहे की दांडेकरांची जी स्थानं आहेत तिथे मी तरी मोस्टली आतापर्यंत बघितलं आहे की छोटंसं पाषाण वगैरे असं असतं, पाषाण वगैरे असतं तिथे, अशी मूर्ती नसते. मी तरी फर्स्ट टाईम बघितली आहे आणि म्हणून आता एवढं भर पावसात मी तरीसुद्धा येतो आहे की दांडेकरांचे किंवा दांडेकर समाज जो आहे त्यांना मूर्ती जवळून बघता यावी किंवा कसं स्वरूप असतं हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. कारण अशा मूर्त्या जवळजवळ मी कुठेच बघितली नाही, कारण त्यांचं फक्त पाषाण असतं छोटंसं आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे बघा दांडेकरांची. दर्शन घ्या आणि तुम्हाला घर बसल्या मी हे दर्शन देतोय का की तुम्हाला येण्याचा त्रास नाही किंवा ज्यांना वयस्क ज्येष्ठ माणसं आहेत त्यांना जमत नाही लांब जायला, त्यांच्यासाठी आज ही माझी 3रा दिवस आहे की 3ऱ्या दिवशी मी येऊन शूटसाठी आलो आहे, मी आणि विलास. भयंकर पाऊस चालू आहे इथे. हे बघा सगळं पाणी भरलेलं आहे, त्याशिवाय रस्ते असे निसरडे झालेले आहेत की 2-3 वेळा आम्हीच वाचलो पडता पडता. आणि ते करून या पुढे अतिशय सुंदर मंदिर आहे. म्हणजे मे महिन्यात वगैरे आलात ना तर काही टेन्शन नाही. आपण इथे जे इथले मानकरी आहेत त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया. तर इथे विश्वनाथ साहेब आहेत. काय सांगाल ह्या दांडेकर देवस्थानाचं काय महत्त्व आहे किंवा कधी स्थापना झाली, किती वर्ष झाली? आता स्थापना केली आता 2 वर्ष झाली. अच्छा. ते चालू आहे. हो, पहिलं हे लहान छोटंसं मंदिर होतं, घुमटी कशी होती, त्यांचंही गावातले लोकांनी सगळ्यांनी सहकार्य करून मोठं मंदिर केलं. अच्छा. हो. मग इथे कुठल्या कुठल्या प्रकारची अशी कामं केली जातात? इथले फक्त इथे काही कोणतं नवस किंवा सांगणं बिंगणं असले किंवा असे काही अडचणी असतात
ते आम्ही ते सांगून दूर होतात. असे बाहेरचे लोक येतात, पर्यटक येतात. पण या देवस्थानात दांडेकर देवस्थान का म्हटलं गेलं आहे? कारण मूळ भूमीचा मालकत्व असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी पहिलं दांडेकराचाच अधिकार म्हणजे मान दिला जातो. त्याच्यामुळे कुठच्याही जरी पंचायतीला गेला तरी पहिला दांडेकर हा महत्वाचंच एक स्थान आहे. ओके. हे बघा मित्रांनो, अतिशय सुंदर माहिती विश्वनाथ साहेबांनी दिलेली आहे. आणि ज्यांना दांडेकर असे बरेच मला प्रश्न आलेले किंवा कॉल येतात की दांडेकर स्थान म्हणजे काय आहे किंवा काय, तर ती मूर्ती आतापर्यंत मला कुठे मिळालेली नाही होती की दांडेकराचं स्वरूप कसं असतं. कारण छोटंसं पाषाण वगैरे असतं. आज प्रत्यक्ष मूर्ती दिसलेली आहे आणि ते तुम्हालाही दर्शन घडवतोय. जे दांडेकर समाजातले लोक आहेत त्यांनी नक्की बघावं. आणि होय महाराजा ब्लॉग या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, दर्शन घ्या. आणि ह्या साईडला तेंडोली साईडला आलात तर दर्शनाला नक्की या. हे बघा मित्रांनो, हे कल्याणचं पूर्वज संपूर्ण पाणी पडून ना मित्रांनो सगळं झालं आहे, गुळगुळीत सगळं झालेलं आहे. अशी भीती वाटते चालताना सुद्धा. आहे बघा, कल्याणचा पूर्वज आहे. आता लांबून दाखवतो कारण ते पुजारी कुठेतरी बाहेर गेलेत लॉक करून. हे देवस्थान आहे कल्याणचा पूर्वज. अशी बरीच देवस्थानं इथे आहेत, तर दाखवायचा मी प्रयत्न करतो आहे. बघा, संपूर्ण परिसरच सगळी देवस्थान आहे. दांडेकराचं आहे, सातेरी मातेचं आहे, भद्रकालीचं आहे, ते बाजूला जे दिसत आहे त्याच्यानंतर ते गणेशाचं. आणि अशी सगळी 9 देवस्थानं इथेच जागेवर आहेत. ती दाखवायचा प्रयत्न करतो. या साईडला तर नक्की या. आणि जे चॅनलवर आता बघतायत व्हिडिओ, खरोखर ना मित्रांनो ते भाग्यवान आहेत. कारण एकाच ठिकाणी अशी तेंडोलीला एकाच ठिकाणी 9 देवस्थान आहेत म्हणजे. आणि ती पण चांगल्या सुस्थितीत ठेवलेली आहे ग्रामस्थांनी. त्यांचे आभार मानतो काकांचे वगैरे की एवढी सुंदर मंदिरं बघायला मिळाली. आणि भर पावसात आलो आहे मित्रांनो, का दम लागला आहे आणि तुम्हाला दर्शन व्हावं यासाठी सगळी खटाटोप आहे. हे बघा, इथेही लॉक लावलं आहे कारण ते सगळे आज पावसाळा असल्यामुळे सगळीकडे पाणी भरलं आहे. जो तो आपल्या घरी सेफ आहे, तुम्ही सेफ राहा घरी. हे बघा, हे भद्रकाली सातेरीचं मंदिर आहे. भद्रकालीचं इतकं सुंदर पाषाण आहे, पण आज जाता येत नाही कारण लॉक केलेलं आहे. त्यांचे जे पुजारी आहेत, मानकरी आहेत, त्यांचं आज काहीतरी काम होतं म्हणून ते बाहेर गेलेलं आहे. हे बघा मित्रांनो, इतकं जुनं संपूर्ण बांधकाम वगैरे आहे. आणि अशी मंदिरं दाखवतो पण ती एकाच ब्लॉगमध्ये सगळी दाखवतो आहे कारण आज इथली टोटल माहिती नाही देता येणार कारण भरपूर पाऊस असल्यामुळे कोण अवेलेबल नाही आहे. भद्रकालीचं मंदिर आहे अतिशय सुंदर असं. ह्या साईडला येत असाल तर तुम्ही नक्की या, वेळात वेळ काढून या. आपण शक्यतो मे महिन्यात वगैरे या म्हणजे माणसंही तुम्हाला भेटतील, माहिती चांगली मिळेल. आज जे आहे ते मला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. छोटासा ब्लॉग आहे, काय चूकभूल झाली असेल किंवा जास्त माहिती देता नाही आली आहे त्याच्याबद्दल क्षमा मागतो. आणि जर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नवीन असाल, ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा 9 मंदिर आहेत आणि काय पाहिजे मित्रांनो. आणि हे कोकणातच पॉसिबल आहे. इतकी अशी बघा, इतकं बरं वाटतं ना इथे. हे बघा मित्रांनो, इथे ना जेव्हा त्यांचे काही कार्यक्रम असतात तेव्हा दशावतारी किंवा दशावतार इथे नाट्यप्रयोग होतात. त्याशिवाय मुलांची इथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. जे इथले ग्रामस्थ आहेत त्यांचे विविध कार्यक्रम होतात, भजनं होतात. आणि असा हा संपूर्ण परिसर आहे. ह्याच्यात असलेली 9 देवस्थानं, 9 मंदिरं अतिशय सुंदर आहे. या साईडला आलं तर नक्की आहे, तुमचं मनाचं समाधान नक्की होईल. हे बघा मित्रांनो, इथे श्रीदेव दांडेकराचं मंदिर आहे. त्याच्यानंतर सातेरी मंदिर, भद्रकाली मंदिर, त्याच्यानंतर इथे महादेव मंदिर शिवशंकराचं, तेही दाखवतो. एकदम डेंजरस झालं आहे, चालायलाही भीती वाटते मित्रांनो, एवढं पाणी झालं आहे सगळं. हे बघा किती सुंदर मूर्ती आहे. हे बघा अतिशय सुंदर मूर्ती आहे बघा. तर मित्रांनो, आज आपले राहुल काका जे मी तुम्हाला एक ॲड्रेस म्हणून दाखवला आहे की त्यांचं हॉटेल आहे. आणि जर फोन नंबर लागत नसतील, चुकभूल झाली तर त्यांना येऊन तुम्ही नक्की भेटा. आज त्यांच्याकडनं अनुभव घे या देवाची स्थापना ही सुरुवात कशी झाली, काय सांगाल काका? सुरुवात म्हणजे साल माका माहिती नाही काका, बोला. पण एक ते सुरुवात जरा मोठ्याने बोला, मोठ्याने बोला. पहिल्यापासून तो जागृतच असा. ओके, जागृतच असा की कोणाच्या काळजी करी तू चकोटा बघल्याशिवाय होता ना.
ओके. आमच्या अनुभवातून सांगते त्यांचं मंदिर बांधताना सूचना त्याची आम्ही केली. त्याच्यानंतर गावाक जमा केलो, देवाक सांगला, देवाक विचारला आणि त्याच्यानंतर देवान सांगला. पण देवाची प्रसिद्धी अशी जे घुमट जेव्हा बांधले त्यांचं काम बंद पडला तेव्हा देवान सांगला तो घुमट पहिलं तोडा. तो घुमट तो तोडलो. त्याच्यानंतर ते परत काम चालू झाला. कामाक लोक योग लागले, पैसे योग लागले आणि काम ह्याच्या मंदिर आजपर्यंत इतकं उभे झाला. त्याच्यानंतर तिथे पाण्याची सोय नव्हती, पाण्याची सोय झाली, बोरिंग मारली, पाण्याची सोय झाली. तिथे भांडी नाही होती, भांडी घेतली 28,000. परत ती रूम बांधलो. हे सगळे गावातून पैसे जमा करून ना, वैयक्तिक कोणाचा काही नाही तर गावाच्या पैशावर आणि देवाची साथ रवांडाची आणि नाही जवळ करायची आणि जवळकर सिमदारा म्हणून ओळखलं जातं. त्याका नवस बोलतात, कोंबडू नारळ किंवा तुमचं बकरो तिथे नवस बोलले जातात. त्यांची प्रचिती या देवस्थानाची अशी कित्येक लोकांका गेलेली आहे. हो हो बरोबर. आता तेव्हा काय नाही, योग नाही 2 कोंबडे व्हायला वाढवा घालीत, पूर्वी घालीत. पण आमच्या माहितीत आता जवळजवळ 150, 200, 250 पर्यंत कोंबडे जातात वाढवा. त्याचप्रमाणे 2-3 बकरे किंवा एक बकरो अशा प्रसिद्धीचे असतात. साधारण दिवसा कसे किती नवस इथे बोलले जातात? असं काय नाही, आम्ही तुका बघितलं नाही. म्हणजे भरपूर लोक येतात. हो येतात भरपूर. ओके. आणि काय सांगाल? विचारला झाला विचारली प्रसिद्ध खूप असतात लोकांका. मंदिरा बांधल्या पाहिजे आधी कोणी भितर आतमध्ये जाऊन भियेत. आता मंदिरा बांधल्यापासून या सगळ्या लागली झाल्यापासून आता रहदारी खूप वाढली. शेती बाहेर लांब खूप लोक येतात. ओके. म्हणजे पंचायतना ओके. पण इथे कौल प्रसाद वगैरे कसे काय होतात? एकादशी अमावस्या सोडून रोज कौल असतात 10 वाजल्याच्या नंतर. ओके. आणि कुठल्या प्रकारचे नवस बोलले जातात? हे काय साखर, पेढे, जोडो किंवा एखाद्या आपली जी काय मागणी करूची आहे ती कशी काय पूर्ण होतात? ती गाणा घालायचा, माझं अमुक त्याचं काम आडला त्याच्यात झाला त्यांची पण पेढे किंवा जोडो घ्यायचंय, जोडून घ्यायचे नाही ते नारळ होते असं काही बोलला जातात. ओके. तर मित्रांनो इथे अगदी रोडलाच असलेलं यांचं दुकान आहे. सात्विक प्रसाद लागतो ना, हा सात्विक काही प्रसाद लागतो. ओके. सात्विक काही प्रसाद लागतो. भद्रकाली काही लागते, भद्रकाली गुरव, सात्विक परब आणि रवणाला राहू. ओके. तर मित्रांनो जेवढी माहिती देता येईल तेवढी राहुल काकांकडनं घेतलेली आहे. चौघे मानकरी आहेत इथले, वाडीतले ते ग्रामस्थ आहेत, त्यांचे मी आभार मानतो. अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे. ह्या साईडला तेंडोलीला आलात तर ह्या देवस्थानाला नक्की भेट द्या. आणि अगदी काकांच्या बाजूलाच जे आहे ते पंचायतन देवस्थान आहे, त्याही देवस्थानाला भेट. आणि टोटल 9 ते 10 देवस्थानं ह्या तेंडोलीमध्ये आहेत. संपूर्ण देवस्थान मी एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतोय. जर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कमेंट्सद्वारे मला तुमची मतं कळून द्या. खूप खूप आभार करा. तर मित्रांनो जे दादरे बोलतात की त्याची बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की मगाशी जे काका बोलले राहुल काका दादरे म्हणून, तर त्याचा अर्थ आपण राहुल काकांकडनं समजून घ्या. काय सांगाल राहुल काका, दादरे म्हणजे काय? दादरे म्हणजे गावाचा जो प्लेस असता काय ना तो दादरेच्या स्वरूपात पोचवला जातात. संध्याकाळी वाढवा घालायची, गावातून तांदूळ, नारळ किंवा पैसे जमा करतात. ओके. आणि ते तो जो जमा जातो त्या दिवशी मंदिरात तिथे सम्राजना जातात. आणि रवलो ह्या काय वाढवांक जाते 2 वाढवा, घाणेजवळ, दुसरं हेळ्याकडे म्हणा, गाव तेंडोली. आणि ते दादरे रात्री पोचे ह्या केल्याने का वाढवा घातल्याने का सफाटे रात्री इले देवळात झोपले. सफाटे 4 वाजता दादरे ते सगळ्या ह्या काय ते पडली घेऊन गावाचं जो प्लेस असतो त्याच्यातून ते ह्या लायचे काय ते काय म्हणतात ते भाताची मुटली बिटली करून ते घेऊन आणि कोंबो कोंब्याची कापून तो रक्तात भिजवून भात घेऊन जातो. आणि तो शिमेक म्हणून तो पोचायचा ठीक आहे. आणि नंतर तो सून महिनो म्हणून पाळला जातात 15 दिवस. सून महिनो म्हणून त्याच्यात देवाची कामं होणार नाही 15 दिवसात. 15 सून महिने ह्याच्या पौर्णिमे अमावस्येच्या नंतर परत चालू झाला. 1 महिना पाळूची पद्धत आहे, पण ते आमच्याकडे 15 दिवस पाळतो. झाला आमच्याकडे सीमेचे वाढवा 4 आणि सीमदरे म्हणून 4. हे बघा मित्रांनो काय कसं माणसं जगणार आणि कशी जाणार. मग मित्रांनो हे बघा, आता जो मी चाळ्याचं देवस्थान केलेलं होळकर, नाण्याचं होळकर म्हणून जो मी चाळ्याचं देवस्थान केलं आहे, तर तो जो मुलगा जातो त्याच रोडने गेलेलो आहे, म्हणजे लेफ्ट मारला पुढे जाऊन. पण आज त्या साईडलाही जाण्यासारखा मार्ग नाही. म्हणजे एवढा पाऊस पडतोय ना आज मित्रांनो, आठवडा झाला आणि अक्षरशः लोक कंटाळले आहेत. आणि पाण्याचा रंग तुम्हाला दिसत असेल, संपूर्ण ब्राउनिश रंग आहे, कारण जो
सगळी माती सकट सगळं हलवून इथपर्यंत आलेलं आहे आणि खूप लोकांचं नुकसान पण झालं आहे. पण कोकणात एक खासियत आहे, आम्ही रडत राहत नाही. जे आहे निसर्गाने दिलं आहे ते घेतलं आहे, विलाज नाही त्याला काय. बघा किती पाणी भरलं आहे ते बघा. आणि काल इकडचे ग्रामस्थ बोलतात की या ब्रिजवरनं पाणी जात होतं, म्हणजे फुल होतं, ब्रिजच्या वरून पाणी जातं. आज थोडंसं कमी आहे, पण थोडंसं पाऊस थोडासा निवळला आहे. आणि त्या साईडला बघाल ते सगळे पाणी जाण्यासाठी मार्ग हे करतायत ते लोक, की पाणी कसं तरी जावं तिकडनं. आणि इकडनं जी लेडीज येते त्याच रस्त्याने आपल्याला त्या चाळ्यासाठी जायचं आणि तिथे बाईकवाला जो आहे तिकडनं लेफ्ट मारून वर जायचं आहे. पण काल रस्ता मोकळा होता त्यातल्या त्यात परवाच्या दिवशी. कालचा दिवस भरपूर पाऊस आणि आजही भरपूर पाऊस आहे इथे बघा. खतरनाक काम झालेलं आहे सगळं.